खरं बोलतोयस तू? मी का खोटं बोलू? एनिवेज चला, आपल्याला सामान आवरावं लागेल. अरे यार पुन्हा चला आता काय करायचं? ए काय कुठे? आत येत. कशाला? तो पसारा बघ केवढा आहे. तुम्हाला मदत करायला नको? पुढच्या 2 मिनिटात जर इथून गेला नाहीस ना तर अरे निलय, करू दे ना मदत. मी खरंच चांगल्या मनाने आलो इथे. ए ही सगळी नाटकं ना सारा समोर करायची, माझ्या समोर नाही. निलय थांबू दे त्याला. तुला मी कालच क्लिअर केलंय, हा जर इथे थांबला तर मी थांबणार नाही. तो म्हणतोय ना तो आपल्याला मदत करायला आलाय, मग आपण ठेवूया ना त्याच्यावर विश्वास. तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे, कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही तुला. हे बघ असं नको बोलू. निलय, माझं नाही निदान गार्गीचं तरी ऐक. ए तू इथे कशाला आलायस ना ते मला चांगलंच माहिती आहे. निलय, आय प्रॉमिस, मी खरंच चांगल्या मनाने आणि तुम्हाला मदत करायला आलोय. हा ठीक आहे, तुला आत यायचं ना, एका अटीवर तुला आत घेतो. काय? आत यायचं असेल तर तुला एकट्याला सगळं विस्कटलेलं सामान आवरावं लागेल. एकट्याला? हो, ठीक आहे. तू एकटा आवरेल हे सगळं. चला. तुम्ही सगळे मला मी भित्रा आहे, मी घाबरट आहे असंच बोलता ना, पण काल रात्री मी एकट्याने, बरं का निलेदा, एकट्याने, वन अँड ओनली मी, सिंगल, सगळीकडे लक्ष ठेवलं. मग काय सत्कार करायचा तुझा? माझ्याकडे पण लक्ष द्या ना कोणीतरी. मी खूप दमलोय. थोडं खायला मिळेल? काल रात्रीपासून मी काहीच नाही खाल्लं. हे दिन्या, अरे एवढे पण वाईट नाही होत यार आम्ही. ये बस. थँक्यू. ये बस. पक्या, तू रात्रभर जागा होतास ना? हो. म्हणजे तू सुद्धा तो आवाज ऐकलास? कसला आवाज? ऍक्च्युली मी रात्री पाणी प्यायला उठले आणि अचानक मला एका बाळाच्या रडण्याचा आणि एका बाईच्या अंगाई गीत गाण्याचा आवाज आला. Really? अगं मग तू मला उठवलं का नाही? अगं त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आणि त्या बाईच्या अंगाई गीताचा आवाज इतका अचानक आला की मला खरंच काही सुचलं नाही तेव्हा. बोले तू तो आवाज ऐकलास? हो, पण तुम्हाला माहितीये का काही? ठाव आहे. मालकीणबाई गेल्यावर थोड्या वर्षांनी या घराच्या सुरेचं आणि तिच्या पोराचं प्रेम मागच्या हिरीत मिळालं. असं म्हणत्या मालकीणबाईंना मूल नाही मिळालं, पण त्याने सुनबाईला आणि त्यांच्या लेकराला खाल्लं.
हे असं होऊन गेलं बघा. आणि मग आजूबाजूचे लोक इथनं निघून गेले आणि तो भाडा असा एकटा पडला. लय लय बघितलं काय काय ह्या वाड्यानं. आणि मग नकोबा तुम्हाला गोष्टी सांगायला नाही ठेवलं इथे. जा तुम्ही आमच्या दुपारच्या जेवणाचं बघा. घाबरला. शपथ काय म्हातारा आहे, आधी स्वतः घाबरवतो आणि मग आम्हाला विचारतो घाबरला. ए पक्या, हा तू नक्की रात्रभर मॉनिटर रूम मध्येच होतास ना? हो दादा, मी रात्रभर तिथेच होतो. अहो तुमच्या समोर आलो ना सकाळी रूम मध्ये, आणि मग रुचिताने आवाज दिला, मग आपण एकत्र बाहेर गेलो, तिथेच होतो मी. मग तुला सीसीटीव्ही मध्ये काही दिसलं नाही? नाही म्हणजे हे सामान वगैरे हल्लं ते? म्हणजे दादा रात्रभर मी ते बघतच होतो, पण काय ना मध्येच झोपला हो ना? फुटेज मध्ये काही दिसतंय का बघूया. अरे सिस्टम का बंद आहे? दादा थांबा बघतो. हा चालूच नाही. काल रात्री तरी चालू होती का? काय माहित, काय माहित म्हणजे? म्हणजे असेल चालू. त्या डोक्यात नको जाऊस तू. बाजूला हे बघ. काय झालं? विंडो कॅस तू. मी काय केलं? अरे केबल निघाली आहे म्हणजे सगळे कॅमेरेज बंद होते, काही रेकॉर्ड झालेलं नाहीये. मगाशी बडाय मारत होता, सगळं एकट्याने सांभाळलं रात्रभर. मग हे कसं झालं? खरं सांग, जागा होतास की झोपला होतास? फक्त एक काम सांग रे, जे मी तुला सांगितलं आणि तू नीट केलंय, सांग ना. अरे आम्ही काय सगळे मूर्ख आहोत का? अरे एक चान्स मिळाला होता रे, तो पण घालवलास तू. तुझं ना काम कमी आणि टाइमपासच जास्त असतो. दादा थोड्या वेळासाठी झोप लागली होती. लाज नाही वाटत तोंडवर करून सांगताना? हा? हे बघ पक्या, तुला जर काम जमत नसेल ना तर आत्ताच्या आत्ता चालता हो इथून. उगाच तुझ्यामुळे मला माझं काम खराब करायचं नाहीये. युजलेस. दादा कार्गी सॉरी. स्वाती, सुनील भाऊजी ऑफिसला गेले का? अगं आत्ताच गेले ते. अरे देवा, गेले सुद्धा का? का ग, काही काम होतं का? नाही, म्हणजे मला त्या बंगल्यात एकटं जावं लागेल, पण मी त्या बंगल्यात जाऊ शकत नाही. किरण, ए किरण, अगं कुठे हरवलीस? काही नाही. काय झालं सांग ना. मला गार्गीच्या ऑफिसचा पत्ता देतेस? हो देते, पण कशासाठी? नाही,
जाऊन येईन म्हणते. अगं पण का? अगं मी गार्गीला फोन लावत होते पण तिचा फोन बंद आहे. म्हटलं जाऊन येईन तिच्या ऑफिसमध्ये, म्हणजे कळेल ना ऑफिसमध्ये तिच्याशी कोणाचं बोलणं झालंय की नाही. मी पण येऊ तुझ्यासोबत? नाही नको, मी जाते. अगं येते ना मी पण. नाही म्हटलं ना मी तुला. हे बघ, मी आल्यावर तुला सगळं काही सांगते. मला प्लीज पत्ता दे ना. ठीक आहे, 2 मिनिटं थांब, आले. काय हवंय? तुम्हाला मदत हवी आहे का विचारायला आले होते मी. गरज नाही. इतकी वर्ष मी इथं काम केलं, कुणाची बी मदत घेतली नाही. आता बी नग. बरं, काही विचारायचं आहे का? हो. काल रात्री मला खूप तहान लागली होती म्हणून मी आले होते किचनमध्ये. तर पाणी कुठल्याच भांड्यात नव्हतं इथे. काल रातच्याला हो, आलं ध्यानात. काल समधी भांडी तर मी धुवून ठेवली होती, तेव्हा पाणी संपलं होतं. मला रातच्याला सांगायचं की. तान भागवली असती मी. म्हणजे काल रात्री जे झालं तो भास नव्हता, ते सगळं खरंच घडलं. काय झालं? नाही, काही नाही. मला चहा मिळू शकेल का प्लीज? मिळेल की. तुम्ही फक्त हुकूम सोडायचा, तुम्हाला समज मिळेल. मालकाचा हुकूम म्या कंदीत मोडला नाही, तुमचा बी नाही मोडला. अरे काय टाइमपास करतो? हो, टाइमपासच करतो. तुम्हीच मगाशी बोललात ना, आपण काम कमी आणि टाइमपास जास्त करतो. ये, मी पण करू तुझ्या बरोबर टाइमपास मग? नाही नको, नंतर मलाच बोलाल ना की तुझ्यामुळे टाइमपास झाला. मगाशी ओरडलो म्हणून राग आला तुला? जाऊ दे ना दादा. जाऊ दे काय? लहान आहेस का रे तू तोंड फुगून बसायला? हो दादा, आपण लहानच आहे ना, आपल्याला कुठे काय कळतं? ट्रायपॉड पकडण्याशिवाय दुसरं काय येतं का आपल्याला? ओके, कधी कधी ना तू खूप बोलतोस रे. हे बघ, तुला जर काम आलं नसतं तर इतकी वर्ष मी तुला माझ्या बरोबर ठेवलं असतं का? हे बघ, मला कळतंय मी मगाशी तुला बोललो म्हणून खूप राग आलाय. हो तर मी तुला सॉरी म्हणतो. पण अरे पक्या, मला खरंच असं वाटतं की तू खूप काम शिकावं आणि म्हणून मी तुला तुझ्या चुका दाखवून देत असतो.
पण ठीक आहे, जर तुला आवडत नसेल तर मग आपण फक्त कामापुरतंच बोलूया. दादा हवं तर 2 थोबाडीत मारा, पण हे असं काही बोलू नका. तुम्ही असं काही बोलता तेव्हा मला खूप टेन्शन येतं. सॉरी. ओके, आय एम सॉरी. जरा जास्तच चिडलो रे, पण यापुढे जरा कामात लक्ष द्या. बरं मला सांग, तुला त्या जखोबाबद्दल काय वाटतं रे? पण मला त्याचं काही कळतच नाही. म्हणजे कधी कधी चांगला वाटतो आणि कधी कधी खूप झोलर वाटतो. मलाही तो सुरुवातीला चांगला वाटला होता, पण आता वेगळाच वाटतोय तो. तू लक्ष ठेव ना त्याच्यावर. ये असं तोंड पाडून बसू नकोस आता. चल. भय 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 या शब्दाला 2 अक्षरी समानार्थी शब्द भीती. वा सुरेश, शाबाश शाबाश शाबाश. भीती ही माणसाला असायलाच हवी ना. भीती. गार्गीकडे ते लॉकेट नाहीये, पण हे काकण जर तिच्याकडे पोहोचलं तर ती सुरक्षित राहील. आता काहीही करून हे काकण गार्गीपर्यंत पोहोचवायलाच हवं. किरण, आजच्या काकणाला काय ग? काय ग, कसला आवाज आला? काय पडलं का? मागून, तुझ्या मागून आवाज आला. मागे? नाही ग, इकडे काहीच पडलेलं नाही. साडी पडली. साडीचा असा कसा आवाज येईल ना? हँगर पडला ना, त्याचा आवाज आला. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी बाहेर जाऊन येते. बाहेर जाणार आहे? अगं मग माझ्या जेवणाचं काय ग किरण? तू तुझं बघून घे ना. काय ग किरण, इथं आल्यावर सुद्धा मी बाहेरचं जेवायचं काय? हे बघ, आजचा दिवस ऍडजस्ट करतोय, फक्त आजचा दिवस. किरण, त्या हातच्या काकणाला काय ग? आरसा. तुटलं कोड एकदाच. हातच्या काकणाला आरसा कशा? सुरेश, येते मी. तू जर बाहेर जाणार असशील ना, तर चावी समोरच्या घरात. हो ग बहिणाबाई, जशी तुमची आज्ञा.